हे नेहमीचंच डाळ वांग आज आपण केलेलं आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. कसं केलेलं आहे शेवटपर्यंत रेसिपी नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये. वांग्याची भाजी जर आपण करतच असतो, आज आपल्याला वेगळ्या पद्धतीची करायची आहे, ती म्हणजे डाळ वांग. खूप छान असं चवीला लागतं हे. लगेच रेसिपीला सुरुवात करू. डाळ वांग करण्यासाठी मी इथे डाळ घेतलेली आहे पाव वाटी. ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने. हिला आता आपल्याला शिजवायला टाकायचं आहे. तर मी इथे कुकर मध्ये पाणी टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये आता ही धुतलेली डाळ घालून घेऊ. डाळ मी इथे भिजवलेली नव्हती, फक्त धुवून आणि ठेवलेली होती. आता आपण कुकर लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ मीडियम गॅसवर. डाळ शिजायला टाकलेली आहे, तोपर्यंत आपण वांगे कापून घेऊ. खूप छान अशी ही काटेरी वांगे आहेत. तर हे वांग कापताना फक्त थोडंसं असं हे देठ कापून काढायचं आहे पुढचं. असे थोडे थोडे देठ कापून काढले. आता हा जो काट्याचा भाग आहे ना, तो सुद्धा काढून घ्यायचा आहे थोडासा. हे वांगे आता आपल्याला कापून घ्यायचे आहेत. एका वांग्याच्या मी इथे 4 उभ्या फोडी करत आहे, अशा याप्रमाणे. मी इथे डाळ आणि वांग वेगळं वेगळं शिजवून घेणार आहे. डाळीमध्ये आपण वांग शिजवलं ना, तर ते एकदम म्हणजे गाळ होऊन जातं. डाळ लवकर शिजत नाही आणि वांग जास्त शिजून जातं. त्यामुळे मी असंच वेगळं थोडंसं वाफ देऊन घेते वांग्याला आधी. तुम्हाला जर डाळ आणि वांग एकत्र शिजवून घ्यायचं असेल तर अर्धा तास डाळ आधी भिजवायला टाका, किंवा 15-20 मिनिटं तरी टाका. तरी सुद्धा त्या म्हणजे वांग त्या डाळीमध्ये गाळच होऊन जातं जास्तच. त्याच्यामुळे मी असं वरूनच घालते कधी पण. वांगी आपली काळी पडू नये म्हणून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. डाळीच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकर गार होतंय तोपर्यंत आपण वांगे थोडेसे वाफवून घेऊ. वांगे वाफवून घेण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे. तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान तापवून घ्यायचं आहे. आणि वांग्याची भाजी असली म्हणजे थोडंसं तेल जास्तच घालायचं. मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडलेली आहे. जिरं घालून घेऊ. 2-3 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं ठेचून घेतलेलं आहे, ते घालू. कढीपत्ता घालू. हिंग घालून घ्यायचं आहे. धुवून घेतलेले वांगे घालून घेऊ. ही फोडणी करत असताना मी गॅस बंद करून दिलेला होता आणि आता गॅस चालू केलेला आहे. आता हे वांगे आपण तेलामध्ये छान असं 2 मिनिटं परतवून घेऊ. असं वांग तेलामध्ये परतवून घेतलं ना, तर डाळ वांग खाताना हे वांग खूप भारी लागतं. 2 मिनिट बघा परतवून घेतलेलं आहे आणि मस्त असं थोडंसं शिजलेलं आहे तेलामध्ये. गॅस एकदम कमी करून द्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आता मिरची पावडर घालून घेऊ. 1 चमच मिरची पावडर घेतलेली होती. पाव चमच मी इथे काश्मीरी मिरची पावडर घालत आहे. अगदी थोडीशी हळद आणि 1 चुटकीभर गरम मसाला. थोडंसं मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये आपण आता शिजवलेली डाळ घालून घेऊ. आणि बघा किती छान असं आपलं हे डाळ वांग दिसत आहे. तर तुम्हाला हे डाळ वांग कितपत पातळ घट्ट पाहिजे आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. हे अजून घट्ट आहे बघा, तर याच्यामध्ये आपण अजून पाणी टाकू, कारण अजून 2-3 मिनिटं वांगे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. मी त्याच कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते घालून घेत आहे. असं मी ठेवलेलं आहे हे डाळ वांग. आता जरी पातळ दिसत असलं ना, तरी ते अजून शिजल्यानंतर बरोबर येणार आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. डाळ वांग्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅस आपण मीडियम करून देऊ आणि 5 मिनिटं छान असं हे शिजवून घेऊ. हे डाळ वांग शिजवून बघा 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त असं झालेलं आहे.
सुरुवातीला बघा किती पातळ दिसत होतं, आता मस्त असं झालेलं आहे। आणि याच्यामधलं वांग बघा किती छान असं शिजलेलं आहे। असं आपण वांग्यामध्ये वरून डाळ घातली ना तर म्हणजे वांग सुद्धा असं दिसायला छान दिसतं आणि आपलं डाळ वांग सुद्धा भारी होतं। याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। तयार आहे आपलं मस्त असं चमचमीत डाळ वांग। गरमागरम खायला घ्यायचं आहे। हे डाळ वांग आपण एकदम कमी मसाल्यामध्ये एकदम कमी साहित्यामध्ये केलेलं आहे, तरी सुद्धा खूपच खायला भारी लागतं। भाकरी चपाती सोबत आपण हे खाऊ शकतो किंवा भातावर सुद्धा खूप भारी लागतं हे।